हाय फ्रेंड्स, तर बघा आज जन्माष्टमी आहे आणि आमच्या नुगा बेस्टमध्ये अष्टमीबद्दल एक गाणी बोलत आहेत. मग आमचे मेंबर आहेत नुगा बेस्टमधले, तुम्ही बघू शकता ब्लॉगमध्ये. जय श्री कृष्ण. दौड़ी दौड़ी जाए बाबा नंद को बुलाए, दौड़ी दौड़ी जाए बाबा नंद को बुलाए, निरखी श्याम सूरत मनवा अति भाए, पलना में ललना झुलावे यशोदा मैया, पलना में ललना नजरिया उतारे दिठोना लगावे, नजरिया बघा नुगा बेस्ट थेरपी सेंटरमध्ये दहीहंडी आणि गोकुळाष्टमी सेलिब्रेट केलेली आहे आणि सर्व आमचे नुगा बेस्ट थेरपी सेंटरला काकू लोक येत आहेत, त्या नाचत आहेत. मस्त अनिता मॅडम आहेत, दीपाली मॅडम आहेत, रंजना मॅडम आहेत. मस्त सर्वजण एन्जॉय करत आहेत. सो बघा खूप असे एन्जॉय करत आहे. मला तर जमलं नाही जायला, पण सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत. आणि बघा मस्त हंडीची सुद्धा पूजा करत आहेत अनिता मॅडम. बघू शकता राधाकृष्ण बनून आलेले आहेत, छोटीशी मुलं राधाकृष्ण बनून आलेली आहेत, बघू शकता तुम्ही. आणि मस्त जन्मोत्सव सुद्धा साजरा केलेला आहे, कृष्णाचा जन्म बघू शकता. आणि आरती सुद्धा घेतलेली आहे आणि दहीहंडी सुद्धा आता फोडणार आहेत. सो तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की, घोड़ा पालकी. गाना था और आज हमें क्या करना है, उनका स्वागत भी अच्छे से करना है, जोरदार क्लॅपिंग करना है. चला आता अजून भरपूर जणांना अशी माहिती दिलेली आहे, म्हणून त्यासाठी जोरदार क्लॅपिंग करूया. चला नुगा बेस्ट बद्दल आहे बरोबर की नाही बरोबर. आणि आज सर्वजण काय करतात, इथे थेरपीला येत आहेत की नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा एकमेकाची मदत सुद्धा करायची आहे. मदत कशी करायची, दुसरं काही काम नाही करायचंय, फक्त काय करायचे एकमेकाला हेल्थ बद्दल चांगली माहिती द्यायची आहे. आणि हेल्थ बद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे की नाही आहे की नाही. आज आपण विकिता बद्दल 2 शब्द प्रॉब्लेम होता, पण ते आज इथे पाय सुजायचे आणि टाच खूप दुखत होती, त्यामुळे मी 1 महिना थेरपी घेतली. त्यामुळे मला खूपच फरक पडला आणि फ्री थेरपी आहे. त्यामुळे माझ्या जवळचे जे सबस्क्रायबर आहेत, फॅमिली मेंबर आहेत, जेवढे माझे शिक्षक आहेत आणि जेवढे मला ओळखतात ते गावातले लोक आहेत, आपल्या नांदिवली गावातले, त्यांनी प्लीज या आणि नुगा बेस्टची थेरपी घ्या, कारण खूप फरक आहे. फ्री थेरपी आहे. आणि इथले सर्व मॅडम म्हणजे दीपाली मॅडम, रंजना मॅडम आणि अनिता मॅडम खूप चांगले आहेत आणि मला खूप त्यांनी मला बॅग गिफ्ट दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप थँक्यू आणि खूप खूप आभार. खूप छान सर्वांना मदत करतात त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना आणि अक्षय सरांना खूप खूप थँक्यू. चला जोरदार क्लॅपिंग करूया, एवढा जोरात. आणि छान प्रकारे तिने सुद्धा माहिती दिलेली आहे आणि असंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आणि उद्या आपला प्रोग्राम आहे, त्यासाठी तुम्हाला हजर सुद्धा राहायचं आहे. बघा आज उद्यापासून ना लो फ्रिक्वेन्सी बेल्ट आहे. जर पोट कमी करायचं असेल तर पोटाला कसं ओला रुमाल लावायचे, स्किन टच. ओला रुमाल काय करायचे, स्किन टच करायचे आणि हा पोटाचं मॅनेजमेंट व्यवस्थित करणार. हा अशा प्रकारे लावून हा याला असं टाईट करायचं. हे बघा अशा प्रकारे याला लावायचे. हा आहे पोटाचं मॅनेजमेंट करणार, बरोबर की नाही बरोबर. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटतं की माझी कंबर दुखते तर पाठीमागून काय करायचे, ओला रुमाल लावायचे, पण कपडे थोडेसे वरती करून स्किनला टच करायचे रुमाल आणि मग काय करायचे तुम्हाला पाठीला लावायचे, बरोबर. गुडघा, तर गुडघ्याला कसं लावायचे बघा, अशा प्रकारे ओला रुमाल लावायचा. हे बघा व्यवस्थित बघून घ्या सर्वांनी.
हे बघ, अशा प्रकारे याला टाईट करायचे आणि हा गुडघ्याला लावायचे. आणि हा गुडघ्याला लावताना काय करायचे, याला पण ओला रुमाल लावायचा आहे. आणि मशीनवर बसून नाही लावायचं. मशीनच्या साईडला जे ना जे वर आहे ना तिथे बसा आणि त्याच्यानंतर मग याला बेल्ट लावा आणि मग नंतर तुम्ही झोपा. मग तितक्यात आम्ही येणारच आहे, बरोबर की. आणि ओला रुमाल लावल्याशिवाय ते चालू होणार नाही, समजली. बघा अल्ट्रासाऊंड जेल थेरपी कशी असते बघा. या काकू घेत आहे जेल थेरपी, बघू शकता मस्त चेहऱ्यावर जेल थेरपी घेत आहे. आणि चेहऱ्यावरचा ग्लो पण खूप छान येतो या थेरपीने. आणि नंतर E5ची थेरपी पायावर घेतली जाते, बघू शकता इथे E5ची थेरपी घेत आहेत सगळेजण. ही पायावर थेरपी घेतली जाते, बघू शकता इथे सर्वजण E5ची थेरपी घेत आहेत. मस्त थेरपी आहे कशी असते मी तुम्हाला दाखवते आहे. मी सुद्धा थेरपीला आलेली आहे आणि इथे N5ची थेरपी, E5ची थेरपी आणि अल्ट्रासाऊंडची थेरपी कशी घेतली जाते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता आपण बघूया N5ची थेरपी म्हणजे जी मशीनद्वारे केली जाते झोपून. सो मी सगळं दाखवणार आहे. सगळे इथे थेरपी घेत आहे आणि आपण बघूया टेस्ट ट्रीटमेंटमध्ये कोणाला काय काय फरक पडला. सो ब्लॉगमध्ये बघा तुम्ही आणि नक्की कमेंट करा कोणाला काय काय प्रॉब्लेम होते ते आपण विचारणारच आहोत. सो बघा इथे लहान मुली 5 वर्षाच्या मुलीपासून इथे थेरपी दिली जाते. सो बघूया तिला काय काय प्रॉब्लेम होते तिच्या आईला आपण विचारूया. सो ब्लॉगमध्ये आणि ही आहे छोटीशी मुलगी सुद्धा थेरपी घेते आणि तिला काय प्रॉब्लेम होता आणि काय फरक पडले तिची आई सांगा. नमस्कार, नाव सांगा सुदीक्षाची मम्मी रुंजी पडाल. ओके, मी सुदीक्षाची मम्मी रुंजी पडाल. ही चालत नव्हत्या, थोडंसं चालते म्हणजे पाय वगैरे पुढे टाकते, प्रयत्न आहे तिच्यात. नुगा बेस थेरपी चालू केल्यापासून भरपूर फरक पडला आहे. किती मंथ झाले थेरपी घेऊन? 2 महिने झाले, 2 महिने पूर्ण झाले. हो, ओके ओके. बघा ती आहे 4 वर्ष कंप्लीट झाली, 5वा लागला. ओके ओके, 5 वर्षाची आहे बघा. आणि तिला फरक पडलेला आहे. आणि थेरपी बघा कशी घेतली जाते. सर्वजण थेरपी घेत आहेत, इथे बसलेले आहेत, बघू शकता. हाय बघा, अनिता मॅडम पण आहेत, इथे दीपाली मॅडम आहेत, इकडे रंजना मॅडम आहेत आणि सर्वजण थेरपी घेत आहेत. N5ची थेरपी ना. या मॅडम आहेत आणि या सुद्धा थेरपीला आहेत. नाव सांगा तुमचं. माझं नाव संतोषा आहे. तुम्हाला कोणता प्रॉब्लेम होता? मला गुडघ्याचा आणि सायटिकाचा प्रॉब्लेम होता. हां, आणि काय फरक? भरपूर फरक पडला सायटिकामध्ये. किती मंथ घेतली थेरपी? आता मला 6वा महिना चालू आहे, म्हणजे 6 महिने झाले ओके येऊन. ओके ओके. आणि दुसरी गोष्ट, मला चालायला जमत नव्हतं आणि माझं वेट पण भरपूर होतं. माझं वेट 8 किलो उतरलं. आणि आता मी जी वाकडी चालत होती आता सरळ चालवली. ओके ओके. बघा भरपूर इम्प्रूव्ह झाला आणि माझा मेन गुडघा वगैरे दुखायचं थांबलेला आहे. त्याच्याबद्दल मी थेरपीचे खूप खूप धन्यवाद. रंजना मॅडम, दीपाली मॅडम, अनिता मॅडम यांचे खूप खूप आभार. आणि अक्षय सर खासकर त्यांचे पण खूप 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 आभार, धन्यवाद. थँक्यू सर, सगळ्यांचे थँक्यू. आणि थेरपी सेंटरचे पण खूप खूप थँक्यू. बघा या काकूने N5ची मशीन सुद्धा घेतलेली आहे आणि त्यांना काय काय फरक पडलेला आहे आपल्या नुगा बेस्ट थेरपीने ते आपल्याला थोडक्यात सांगतील. तुमचं नाव सांगा. माझं नाव रत्नप्रभा जाधव. मला खूप त्रास होता. हे होते ते सगळ्या हातातून पायातून मुंग्या येत होत्या त्या. आणि ॲसिडिटीची गोळी होती, झोपेची गोळी होती, तर सर्व गोळ्या बंद झाले. तर एकही गोळी नाही. मी एकदम ओके आहे, एकदम ओके आहे. किती मंथ झाले थेरपी? मला आता वर्ष झालं. मी घरी सगळं प्रोजेक्ट नेलेलं आहे. मशीन सुद्धा परचेस केले. हां हां, थँक्यू काकू. 4,000च्या गोळ्या लागत त्या महिन्याला. किती? 4,000च्या गोळ्या महिन्याला गोळ्या खात होत्या. आणि झोप किती वर्ष नव्हती तुम्हाला? 10 वर्ष. 10 वर्ष झोप नव्हती. 10 वर्ष झोपेच्या गोळ्या खात होत्या. आणि ऍसिडिटीची पण सर्वच गोळ्या बंद झाल्या. पण आपल्या इथे आल्यावर त्यांच्या सगळ्या गोळ्या बंद झाल्या, ऍसिडिटीच्या झाल्या. 10 वर्ष झोपेची गोळी खात होत्या. गोळी खाल्ल्याशिवाय त्यांना झोप येत येतच नव्हती, खाऊन पण येत नव्हती. गोळी खाऊन झोप येत नव्हती. पण आपल्या थेरपीने हा फायदा झाला की 10 वर्ष त्यांची गोळी बंद झालेली आहे. ओके. आणि महिन्याला 5,000च्या त्यांना गोळ्या लागत होत्या. ओके. एकही गोळी खात नाही. एवढा नाईस फायदा नाईस. आपल्या थेरपीने झालेला आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू काकू. फ्री थेरपी सेंटर यांनी म्हणजे मॅडम लोकांनी मला बॅग गिफ्ट दिल्याबद्दल, नुगा बेस्टची बॅग दिल्याबद्दल, बॅग गिफ्ट दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. सर्व मॅडम, अक्षय सर यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला गिफ्ट दिलं. सो आपण खूप सपोर्ट करतात त्याबद्दल सुद्धा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू.
आज जन्माष्टमी होती, त्याबद्दल नुगा बेस्टमध्ये एका म्हणजे मस्त गाणी म्हणजे बोललेलं आहे कृष्णाबद्दल. ते कसं वाटलं आणि मला कमेंट करून नक्की सांगा की नुगा बेस्टची फ्री थेरपी नक्की तुम्ही घ्या. ऑल प्रॉब्लेमवर इथे मॅनेजमेंट होत असतं. बरेच जणांना फरक पडलेला आहे, मलासुद्धा फरक पडलेला आहे. त्या नुगा बेस्टमध्ये जा. डोंबिवली येते, डोंबिवली ईस्टलाच आहे आणि मी व्हिडिओच्या खाली टाकणारच आहे. सो बघा आणि नक्की थेरपी घ्या. तुम्हाला पण ऑल प्रॉब्लेम असले तरी सुद्धा फरक पडणारच आहे आणि 100% पडतोच. सो बघा आणि नुगा बेस्टचा हा ब्लॉग आवडल्यास विकिता म्हात्रे या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. चॅनलला जो कोणी नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.